ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। देशी बनावटीचे एक पिस्टल व 3 जिवंत कारतूस जप्त, दोघांना अटक। मिरज तालुक्यातील लिंगनूर येथे लिंगनूर खटाव जाणाऱ्या कॅनल जवळ पिस्टल घेऊन थांबलेल्या दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी संशयितरित्या ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 50,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्टल व 600 रुपयाची 3 कारतुसे जप्त केली आहेत। अरुण वसंत पाटील वय 27 राहणार पाटीलमाळा खटाव रोड लिंगनूर तालुका मिरज, रोहन संभाजी मगदूम वय 24 वर्ष राहणार लिंगनूर तालुका मिरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। यामध्ये त्यांचा मित्र लोकेश रावसाहेब सुतार वय 30 राहणार लिंगनूर तालुका मिरज याचाही समावेश आहे। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। अधिक माहिती अशी की लिंगनूर ते खटावला जाणाऱ्या कॅनॉल येथे 2 इसम उभे असून त्यांच्याकडे एक पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांची अंगझडती घेतली असता अरुण वसंत पाटील याचे पॅन्टच्या खिशात 3 जिवंत राऊंड व रोहन संभाजी मगदूम यांच्या कमरेला शर्टाच्या आतील बाजूस एक पिस्टल मिळून आली। पोलिसांनी पिस्टल आणि कारतुसे जप्त केली। दोघांनाही देशी बनावटीचे पिस्टल चालवण्याचा परवाना आहे का विचारला असता त्यांनी नाही असं सांगितलं। सदरचे पिस्टल हे कोठून आणले याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचे पिस्टल हे आमचा मित्र लोकेश सुतार याचा असून तो सध्या बाहेरगावी गेला असल्याचे सांगितले। पोलिसांनी गावठी पिस्टल व 600 रुपयांची जिवंत कारतूस असा एकूण 50,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तिघांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदी माने।